यांचं चालू आहे मेंदू वडे बनवायचे. तर काय वाटतं बनवायचे? आजची रेसिपी आहे मेंदू वड्याची. तर मस्त सोप्या पद्धतीने आणि एकदम मतलब एकदम छान मेंदू वडे बनणार आहेत. ना जास्त डोक्याला ताण देता, ना खराब होता, ना काही नाही. एकदम व्यवस्थित बनणार आहेत मेंदू वडे. आणि ज्याला कोणाला रेसिपी बघायची आहे तर नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जो कोणी नवीन अशा चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. पण प्रश्न पडलेला आहे मला एका गोष्टीचा. गोष्ट काय राहू शकते सांगा? बनव पटापट. बनव फटाफट काय? यांचं चालू आहे इकडे कॅमेरा द्या. यांचं चालू आहे मेंदू वडे बनव नाश्त्याला. आणि आता वाजलेले संध्याकाळचे 6:30 मतलब 7 वाजता. हां 6:30 समजा 6:30 वाजलेले ना. यांचं चालू मेंदू वडे बनवा. वापस नंतर मला स्वयंपाक बी बनवायचा आहे. बनव ना मग मस्त खाऊया. पावसाळ्याचे दिवस आहेत कळतं मला बी. पण मग एक शब्दात मतलब एक मी तुमच्याजवळ म्हणते, मला एक सपोर्ट पाहिजे तुमचा. काय पाहिजे? सपोर्ट कशा? तेल मी सगळं भरलेलं आहे किराणा घरात. तुम्ही मला डाळ वाटून द्यायची. डाळ वाटून द्यायची म्हणजे ज्याला खायचं त्यालाच बनवायचं. अरे बाबा खाली थोडासा तुमच्याकडनं मतलब जशी तुम्ही डाळ वाटून द्या ना. मला मगाच वाटलेलं ते मिक्सरचं भांडं तुटून जातं म्हणून नाही वाटत. नाही मिक्सरचं भांडं मिळतं तुटणार. 2 वेळा असे आम्ही बनवले पण एकदा ना आम्ही वाटायला गेलो तर मिक्सरचं भांडं तुटून गेलं. मग हे काय करतात भरपूर टाकतात त्याच्यामध्ये. त्यामुळे मग मी बोललो जाऊ दे तूच वाट. नाही तुम्ही मला डाळ वाटून द्या ना. तर मग मी चटणीची तयारी करणार. बोला मंजूर आहे का? मिक्सरचं भांडं तुटल्यावर वडू नको. नाही हो तोडू नका ना. तर कोणा माळ डाळ राहून जा ना. कोणाकडे वाटायला जायची. तर चला अशी काय आता मेंदू वडे बनवणार आहे. नक्की बघा. आपण बिगर मैद्याचे मेंदू वडे बनवणार आहे. एकदम छान रेसिपी राहणार आहे. शरीराला एकदम मतलब छान राहणार आहे. हां खायला एकदम टेस्टी. हे भले मी उडदाची डाळीचे हे भले मी लिहून देते. खायला एकदम टेस्टी राहणार आहेत. आणि बिगर मैद्याचे राहणार आहेत. मतलब मैदा टाकल्यावर मैद्याला खूप जणांना त्रास होतो. तर असे मेंदू वडे राहणार आहेत आपले एकदम छान. तर नक्की रेसिपी पुरी बघा. चला मी तुम्हाला दाखवते कशी डाळ भिजवत घातलेली मी. हे बघा ही टाकून डाळ भिजत घातलेली आहे. कमसे कम 3 घंटे झाले. हां 3-4 घंटे झाले डाळ भिजवायला. मस्त भिजलेली आपली डाळ. तर अशी डाळ भिजवत घालायची. 2-3 घंटे अगोदर बनवायची राहिली तर भरपूर डाळ होऊन जाते. ती थोडीच टाकलेली आम्ही तरी बी भरपूर झालेली आहे. आणि मग मस्त डाळ वाटताना पाणी नाही टाकायचं त्याच्यात. थोडंच अशा याच्यातनं डाळ काढायची आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटायची. पाणी टाकल्यावर जास्त पातळ होऊन जातं. त्यामुळे इथे मस्त चटणीला नारळ आणलेले त्यांनी मोठं आहे. मस्त चटणी बनते. चाय बी इकडं आपली बनते. तर मग आपण चाय पिऊन घेऊया. हे डाळ वाटच तोपर्यंत. ते कुठे डाळ वाट? हे बघा एवढी अशी डाळ मिक्सरमध्ये घ्यायची आणि अशीच कोरडी वाटायची. 2 चमच खाली पाणी टाकायचं त्याच्यात. चलो मिक्सर चालू कर दो. आकर्षण माझ्या नवऱ्याला मी वाटायला लावलेलं आहे. बघूया नंतर मीच वाटते. ही बघा डाळ आपली अशी वाटून झालेली आहे. अजून 1 घणा घ्यायचा आहे. 1 चमच पाणी टाकता येते. जास्त पाणी घालायचंच नाही त्याच्यात. खाली किंचित थोडंसं. तेव्हा आपण 1 चमच टाकलेला आता 1 चमच टाकतोय. मस्त अशी डाळ वाटायची. चाल कर बारीक झालेली ती थोडीसं पण 1 घणा घेऊया. ही बघा डाळ आपली अशी वाटून झालेली आहे. दाखवा. हे बघा अशी डाळ वाटायची. चला आता सगळी डाळ वाटून घेऊया आपण. हे बघा फायनली आपलं पीठ वाटून झालेलं आहे डाळीचं.
आणि इकडं चटणीला सगळं साहित्य मी तयार केलेलं आहे. आपल्या डाळ्या, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि तडक्यासाठी कढीपत्ता, राई, जिरा, असं काही आपण साधंच घेतलेलं आहे सगळं काही. आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोडा. हे बघा, आता मी सोडा टाकते त्याच्यात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ टाकते आता त्याच्यात. आता हे कालवून घेते सगळं. आता हे मीठ आणि आपण सोडा टाकलेला आहे तर तो मस्त कालवून घेऊया असा. मतलब कसे आपले वडे फुगतील सोड्याने, मीठ टाकल्याने चव येणार. आणि पीठ तुम्हाला ना असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. हे बघा, त्याच्यात काहीच पाणी नाही, मतलब एक किंवा दोनच थेंब मतलब चम्मच पाणी आहे. एवढाच चम्मच बी पाणी टाकायचा पहिली वाटताना आणि मग नंतर आपण कालवतो तवा. आणि अशा प्रकारे व्यवस्थित थोडी थोडी डाळ घेऊन वाटायची मिक्सरमध्ये बी, नाही तर मग मिक्सरचं भांडं बी फुटतं, कारण की डाळ खूप चिकट असते ना. त्यामुळे जे काय आहे ते आपण खरं खरं बोलतो, नाही तर म्हणा कोणी बोलतं व्हिडिओमध्ये दाखवतात वेगळं आणि बनतं वेगळं. तसं काय नाही, आपलं पुरं ओरिजिनल कंटेंट आहे, जे आहे ते आहे. आता मी तुम्हाला दाखवते वडे कसे बनवतात. आणि त्याच्या अगोदर ना हाताला आपण ना पाणी लावायचं, काही की कसे वडे चिपकणार नाही. आणि काही नाही, हाताला पाणी लावल्यावर तुम्ही विचार करत असाल तेल वगैरे आपल्या अंगावरती उडत, तसं काहीच नाही होणार आहे. हे बघा, मी हाताला पाणी लावलेलं, मतलब बोटांनाच लावायचं, कारण की बोटांवरतीच आपण वडे सोडणार आहेत. हे बघा, असं बोटांवरती घ्यायचं आणि असं हे करायचं. आणि मस्त कमी आचवरतीच मतलब करायचे. थोडं लाल झाले ना तर मग कमी करायचं गॅस. असे पटापट वडे आपले टाकतात. मोसम बी मस्त पावसाचा झालेला आहे. माझ्या नवऱ्याची फरमाईश पुरी झालेली आहे फायनली. खूप छान वाटतात असं मिळून काम केल्याने आणि मिळून खाल्ल्याने ना, तो आनंदच वेगळा असतो. डाळ मला त्यांनीच वाटून दिलेली आहे बघा. बघू शकता तुम्ही आपले वडे. गॅस आता ना मी कमी केलेला आहे. तुम्हाला असं वाटलेलं माझं तेल थंड झालं तर काय, मी तेल आपल्याला फायनली आपले मेंदू वडे बनवून गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता त्यांना ताट तयार केलेले आहे, बघूया त्यांना टेस्टिंगसाठी. इकडं आपण चटणी बी बनवलेली आहे छान. मेंदू वडे कसे झाले त्यांना विचारूया आपण. चला, तुम्हारी फरमाईश. थँक्यू. रिएक्शन सांगा मला कसे झालेत. खाऊन तर दाखवा मला. आणि जसे मतलब हे छान बनले का बोलतायत, मेंदू वडे बनले ना तसे हे खातायत.
बिगत चटणीचे मेंदू वडे खात आहेत एक मगापासनं. एक नंबर. छान बनले सोनी. चटणी किंवा चटणी चटणी पण छान बनलेली आहे. एक मेंदू वडा दाखवा, असं नरम त्यांना दाखवते मी. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे आपला मेंदू वडा. हे बघा, बघू शकता तुम्ही मेंदू वडा. हे बघा, ना तेल आहे त्याच्यात ना काहीच नाही, एकदम छान बनलेला आहे. हे बघ, एकदम नरम आहे. मतलब जसं आपण विकत घेतो तो कसा रबडावानी लागतो. पण खाण्यासाठी डाळ बी वाटलेली आहे. हां, थँक्यू ना मग तुमच्यासाठी बी. पण यावेळेस मिक्सरचं भांडं तुटलं नाही. खोलून दाखवा. एक नंबर. बघू शकतात मधनं बी कसा सॉफ्ट नरम झालेला आहे बनलेला सोनी. एकदम. मतलब मध्ये बी काही जास्त आपलं हे नाही बघा, माझ्याकडून एक तुला. कच्चा बी नाही. खा खा. एक 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 बाईट. ठीक आहे. थँक्यू. एकदम छान मेंदू वडे झालेले आहेत. खायला एकदम टेस्टी लागत आहेत. मला घाम बघू शकतो तुम्ही किती आलेला आहे. पावसाळ्यात खायला असं पाहिजे. यांना खायला असंच पाहिजे पावसाळ्यात. वा. आणि गाय गरमीमध्ये बी तसंच मला बनवायला लावायचे. काय नाही होत, काय नाही होत. मी मदत करू लागतो आणि मदत तर काय करायचे नाही, फक्त मला चटणी वाटून दिली ना सोनी. चटणी वाटली. काय त्याच्यात माझी पण भरपूर मेहनत आहे. हा. थँक्यू थँक्यू. खायला बी तुम्हालाच पाहिजे. आता अजून मला चटणी. स्वयंपाक बी करायचा आहे. बघूया आता स्वयंपाकाला काय बनवू या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्याने कोणी व्हिडिओ पुरा बघितला असेल त्याचा मनापासून धन्यवाद. आणि रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम छान मेंदू वडे बनतात. मुलांना टिफिनला द्यायला बी एकदम छान आहेत ना, कारण की त्याच्यात मैदा वगैरे काहीच नसतो आणि एकदम छान बनतात ते. तर नक्की ट्राय करा. कसे लागले मेंदू वडे? चलो बाय बाय. झणझणीत झालेली चटणी. चलो बाय.